पण सांगलीमध्ये जाणार आहोत सरफराज सनदी यांच्याकडे। सरफराज, सांगलीमध्ये काय चित्र वाटतंय? कोण यंदा बाजी मारू शकते? सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मतमोजणी आता आज पार पडते। खरं तर 61 जिल्हा परिषद गट आणि 122 पंचायत गणांसाठी निवडणूक झाली होती। अत्यंत चुरशीने या ठिकाणी मतदान जे आहे ते झालं होतं। आमदार जयंत पाटील असतील, त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमदार सदाभाऊ खोत असतील, आमदार विश्वजित कदम असतील, त्याचबरोबर खासदार विशाल पाटील असतील, यांच्यासह भाजपाचे आणि त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादीचे आजी माजी आमदार, खासदार यांच्या प्रतिष्ठा ज्या आहेत त्या या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागल्या होत्या। आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आरोप प्रत्यारोप देखील या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झाले होते। गेल्या निवडणुकीमध्ये भाजपाला या ठिकाणी मिलीजुली सरकारच्या माध्यमातून सत्ता मिळाली होती। रयत क्रांती संघटना असेल किंवा इतर घटक पक्ष असतील यांच्या माध्यमातून भाजपाने सत्ता जी आहे ती स्थापन केली होती। मात्र यावेळी देखील या जिल्हा परिषदेमध्ये स्पष्ट बहुमत कोणाला मिळणार का नाही हे स्पष्ट झालं नाहीये, कारण की यावेळी देखील कोणताही पक्ष जो आहे तो पूर्ण जागावर लढत नाहीये। भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना, शिंदे गट असेल, हे सर्वच्या सर्व जे पक्ष आहेत हे कुठेतरी 61 पैकी कमी जागांवर लढताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आज मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप 50 जागांवर लढतंय, त्यामुळे या ठिकाणी भाजपाला अधिकच्या जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त केली जाते। मात्र काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, शिवसेना शिंदे गट असेल, यांची ताकद देखील या ठिकाणी या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून वाढल्याचं आपल्याला थोडंसं पाहायला मिळालेलं आहे। आणि यावेळी या जिल्हा परिषदमध्ये गुलाल कुणाचा लागणार याच्याकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। प्रत्येक नेत्यांकडून या निवडणुकीमध्ये जोरदार प्रचार करण्यात आला होता। विशेषतः आमदार जयंत पाटील असतील, त्याचबरोबर भाजप आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमदार सुहास बाबर असतील आणि विश्वजित कदम असतील, यांनी आपल्या मतदारसंघामध्ये पूर्ण ताकदीने जी आहे ही निवडणूक लढवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अगदी घर टू घर देखील या नेत्यांच्याकडून प्रचार करण्यात आला होता। आणि त्यामुळे या नेत्यांची प्रतिष्ठा आणि इतर आजी माजी आमदार, खासदार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांच्या मतदारसंघात देखील जोरदार टसन पाहायला मिळाली। संजय काका पाटील ते त्यांच्या विरोधात होते। स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी देखील आपल्याला आघाड्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि या मिनी मंत्रालयामध्ये आता नेमका गुलाल कोणाचा लागणार आहे ते काही वेळानंतर स्पष्ट होणार आहे। मात्र प्रथम दर्शनी या ठिकाणी भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज आहे तो व्यक्त केला जातोय। नक्की सरफराज, तर भाजप आपला गड राखणार का याकडे लक्ष असणार आहे।